कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की मी चॅनल कसं सुरू केलं, पण हे चॅनल सुरू करण्यामागचं माझं रिझन काय होतं ना, ते मी तुम्हाला आज सांगते. तर झालं असं, पियाला स्कूलमध्ये घातलं म्हणजे ती सकाळी 8 वाजता स्कूलला जायची ना, तर दुपारी 2 वाजता घरी यायची. माझ्याकडे खूप रिकामा वेळ असायचा आणि मला बोरही व्हायचं. सकाळी सगळी कामं 9-10 वाजेपर्यंत होऊन जायची. मग करायचं काय? पियाला कुठेतरी डे केअरला घालून मला जॉब करणं काही योग्य वाटत नव्हतं आणि आम्ही तेव्हा पुण्यालाही राहत नव्हतो. आम्ही मुंबईला शिफ्ट झालेलो होतो. तिकडे आम्ही अजून किती महिने किंवा किती वर्ष राहणार आहे हेही आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे जॉब शोधून तिथे सेटल होण्यापेक्षा मला असं वाटत होतं की घरच्या घरी आपण काहीतरी करूया. आणि म्हणून मला वाटलं की मी यूट्यूब करू शकते. कारण बघा, पिया 2 वर्षाची असताना मी तिचं एक चॅनल सुरू केलं होतं आणि अगदी बारीक बारीक एडिटिंग ना मी त्यावेळी शिकलेली होती. मला माहिती होतं की मी चॅनल सुरू केलं ना, मला एडिटिंगसाठी खूप काही एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. ते एडिटिंग माझ्यासाठी सोपी असणार आहे आणि म्हणून मी माझ्यासाठी हा पर्याय निवडला. चॅनल सुरू करण्यापूर्वी अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण मला खात्री होती मी हळूहळू याच्यावर ना काम करत गेली तर कॉन्फिडन्सही येईल. आणि हो, मी चॅनल सुरू केलं हे मी अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलेलं नव्हतं. का नाही सांगितलं ना, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि ही जर्नी पुढे कंटिन्यू बघण्यासाठी मला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.